नाशिकमधील अशोका मेडिकवर हॉस्पिटलचे प्रख्यात इंटरव्हेन्शनल कार्डिओलॉजिस्ट डॉक्टर सुधीर शेतकर यांनी 100हून अधिक इंट्राव्हॅस्क्युलर अल्ट्रासाऊंड म्हणजेच IVUS आणि फ्रॅक्शनल फ्लो रिझर्व्ह प्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण करून एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. हृदयविकार उपचारांमध्ये नव्या तंत्रज्ञानाचा वापर करून रुग्णसेवेची गुणवत्ता वाढवण्याच्या दिशेनं हॉस्पिटलनं आपली बांधिलकी अधोरेखित केली आहे. IVUS आणि FFR या प्रक्रियांमुळे कोरोनरी आर्टरी डिसीजचं अचूक निदान व उपचार करणं शक्य होतं. यामुळे रक्तप्रवाह आणि रक्तवाहिन्यांची रचना अचूक समजून घेता येते, ज्यामुळे कमी आक्रमक आणि अधिक वैयक्तिकृत उपचार रुग्णांसाठी सहज साध्य होतात. परिणामी रुग्णांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा होते आणि रिकव्हरीचा कालावधी देखील कमी होतो. मेडिकल डायरेक्टर डॉक्टर सुशील पारख म्हणाले, हृदयविकार उपचारांमध्ये अशा आधुनिक पद्धतींचा वापर करण्याच्या दृष्टीनं डॉक्टर सुधीर शेतकर यांची बांधिलकी आमच्यासाठी प्रेरणादायक आहे. ही उपलब्धी रुग्णसेवेत उच्च मानके राखण्याच्या आमच्या प्रयत्नांचा एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे. केंद्रप्रमुख श्री अनुप त्रिपाठी यांनीही या यशाबद्दल अभिमान व्यक्त केला आहे. ते म्हणाले, डॉक्टर सुधीर शेतकर यांची ही उपलब्धी नाशिकमध्ये अशोका मेडिकल हॉस्पिटलला हृदयविकार उपचारांमध्ये अग्रस्थानी आणण्यास मदत करते. आम्ही नेहमीच अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून सर्वोत्तम वैद्यकीय सेवा देण्यासाठी कटिबद्ध आहोत. या ऐतिहासिक उपलब्धीनं नाशिकमधील हृदयविकार उपचारांची गुणवत्ता अधिकाधिक सुधारण्यास मदत केली आहे. अशोका मेडिकल हॉस्पिटल आपल्या अद्ययावत वैद्यकीय सुविधा आणि रुग्ण केंद्रित सेवांच्या माध्यमातून नवनवीन उंची गाठण्यास कटिबद्ध असल्याचं यावेळी पत्रकार परिषदेत त्यांनी सांगितलं. आजची पत्रकार परिषद घ्यायचा मेन उद्देश होता की जे नवीन तंत्रज्ञान आलेलं आहे हृदयरोग हार्टचे ब्लॉकेजेस मॅनेज करण्यामध्ये. आतापर्यंत सगळ्यांना फक्त एन्जिओग्राफी एन्जिओप्लास्टी माहीत होतं, पण त्याच्या पलीकडे पण आता नवीन तंत्रज्ञान आलेलं आहे. त्यात एक FFR आहे. FFR इज फ्रॅक्शनल फ्लो रिझर्व्ह. हे एक तंत्रज्ञान आहे ज्याने की आम्ही हे क्लिअर करतो की जे ब्लॉकेज आहे त्याला खरंच एन्जिओप्लास्टीची गरज आहे की नाही. प्रत्येक ब्लॉकेजेसला एन्जिओप्लास्टी करायची गरज नसते. जे ब्लॉकेजेस खूप क्रिटिकल आहेत किंवा ज्याच्यामुळे अटॅक आलेला आहे त्यांच्यामध्येच एन्जिओप्लास्टी करायची गरज असते. पण बऱ्याच लोकांना असे ब्लॉकेज असतात जे की खूप क्रिटिकल नाही आहेत किंवा त्याच्यामुळे त्यांना काही त्रास होत नाही आहे. तर कसं सिद्ध करायचं की हे ब्लॉकेजेसला एन्जिओप्लास्टी करायला पाहिजे की नाही, तर आम्ही FFR करतो. त्याच्यामध्ये FFR मध्ये बेसिकली एक तार असतो जे की आपण हृदयाच्या रक्तवाहिनीमध्ये टाकतो आणि हृदयाचं ब्लॉकेजचं पुढचं आणि पहिलंचं मागचं प्रेशर मोजतो. जर ब्लॉकेज खूप क्रिटिकल असेल तर हृदयाच्या रक्तवाहिनीचं ब्लॉकेजचं पुढचं प्रेशर खूप डाऊन होऊन जातो आणि आपल्याला कळतं की हे ब्लॉकेज खरोखरच त्रास देणारे आहेत आणि याची एन्जिओप्लास्टी करायला पाहिजे. ज्यांचं FFR निगेटिव्ह असतो त्यांना एन्जिओप्लास्टी करून स्टेंट टाकायची गरज नसते. तर बेसिकली FFR एक तंत्रज्ञान आहे ज्याने की आपण अननेसेसरी स्टेंट टाकणं, अननेसेसरी एन्जिओप्लास्टी करणं टाळू शकतो. दुसरं तंत्रज्ञान ज्याच्याविषयी आम्ही सांगितलं दॅट इज इंट्राव्हॅस्क्युलर इमेजिंग. आतापर्यंत आपण जे एन्जिओप्लास्टी करत होतो ते बाहेरून रक्तवाहिनीला बघून करायचो एन्जिओग्राफीवरती, पण आता नवीन तंत्रज्ञान आलेलं आहे ज्याच्यामध्ये की आपण हृदयाच्या रक्तवाहिनीच्या आत जाऊन त्याची स्कॅनिंग करू शकतो अल्ट्रासाऊंडच्या सहाय्याने किंवा OCTच्या सहाय्याने, ऑप्टिकल कोहेरन्स टोमोग्राफी, ज्याच्यामध्ये एक इन्फ्रारेड लाईटचा वापर करतो आम्ही हृदयाच्या रक्तवाहिनीला स्कॅन करण्यासाठी. ह्यानी आपल्याला मिलीमीटर लेवलवरती खूप खूप सूक्ष्म लेवलवरती हृदयाच्या रक्तवाहिनीच्या विषयी माहिती मिळते, जसे की ब्लॉकेज खरोखर किती आहे, किती क्रिटिकल आहे, त्याच्यामध्ये क्लॉट आहे की कॅल्शियमनं बनलेला आहे, रक्तवाहिनीची साईज किती आहे, किती मोठं स्टेंट घ्यायला पाहिजे आणि स्टेंट टाकल्यानंतर स्टेंट बरोबर ओपन अप झालेला आहे की नाही. तर बेसिकली एन्जिओप्लास्टीला मोर ॲक्युरेट, मोर सक्सेसफुल, त्याचे रिझल्ट लॉंग स्टँडिंग राहतील हे करण्यासाठी आपण हे इंट्राव्हॅस्क्युलर इमेजिंगचं हेल्प घेतो. आणि अशोका मेडिकलमध्ये आम्ही आतापर्यंत 100पेक्षा जास्त पेशंटमध्ये FFR आणि IVUS ह्यांच्या सहाय्याने एन्जिओप्लास्टी केले आहेत. सर्वसामान्य माणसांना माहीत नाही आहे ह्यांच्याविषयी, म्हणून तुम्ही सगळ्या पत्रकारांसोबत आम्ही हे कॉन्फरन्स घेतली होती, म्हणजे हे सर्वसामान्य माणसांना कळण्यासाठी की पुढचे टेक्निक्स पण आहेत आणि त्याचा वापर आपण करू शकतो. या पत्रकार परिषदेवेळी अशोका मेडिकल हॉस्पिटल्स हृदयविकार विभागातील तज्ज्ञ डॉक्टर गिरीश बच्छाव, डॉक्टर कांचन भांबारे, डॉक्टर संतोष वाडिले आणि डॉक्टर प्रणव माळी आदी उपस्थित होते. व्हिडिओ जर्नलिस्ट दामोदर थोरात, जागृत लोकशाही, नाशिक.